जळगाव पाचोरा रेल्वे अपघात या ठिकाणी आपण आहोत. आपण बघू शकतो की या ठिकाणी जो अपघात घडला आहे, या ट्रेन पटरीवरनं ती ट्रेन जात होती आणि त्या शेजारी जी पटरी आहे त्या ठिकाणी हा अपघात घडलेला आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात आग लागल्याची अफवा पसरवून लोकांनी या ठिकाणी उड्या मारल्या आणि त्यानंतर आपण बघू शकतो की मृतांचा सडा या ठिकाणी पडलेला. त्या या ठिकाणी आपण बघू शकतो प्रवाशांचे जे साहित्य आहे ते इथं आज आपल्याला बघायला मिळेल. हे ते थंडीचा कोट असेल, चष्मा असेल, पाकिट आहे, इतर सर्व साहित्य या ठिकाणी आपल्याला इथं पडलेलं बघायला मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावरती हाल इथं आपण बघतो आहेत. काही अंतरावरती एक मोठा टर्न आहे, त्या टर्नावरती नेहमी अपघात होत असल्याचं या ठिकाणी गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे. त्याच ठिकाणी हा अपघात घडलेला आहे. आपल्यासोबत एक काँग्रेस कार्यकर्ते आहेत, ते या ठिकाणी स्वतः अपघातस्थळी हजर होते. काय सांगणार सर, की तुम्ही घटनास्थळी हजर होते, काय परिस्थिती होती? हा जो कालचा अपघात घडलेला आहे ते गाडीमध्ये ज्यावेळेला ते स्पार्क होतं, इथून गाडी जेव्हा स्पार्क झाल्यानंतर लगेच फाटक्यात लोकांनी आग लग गई म्हणून जनरल बोगी आणि स्लीपर बोगीच्या लोकांनी चेन पूल केली. चेन पूल करता बरोबर गाडी स्लो झाली. स्लो झाल्यानंतर गाडीने लगेच लोकांनी काही उड्या मारल्या परंतु सगळ्यात मोठा घात जो केला असेल तर या पुलाने केला. आणि या ठिकाणी जे अंतर आहे, इतर अंतर जे 10 फुटाचं आहे, या ठिकाणी फक्त 5 फुटावर अंतर आहे. या ठिकाणी सगळ्यात कमी अंतर असल्यामुळे त्यांना आजूबाजूला जाण्यास चान्सच मिळाला नाही. खाली बघितलं तर खाली उड्या मारायच्या होत्या, खाली उड्या मारत नव्हते, डायरेक्ट जीव गेला. काहींनी उड्या मारल्या, ज्यांनी उड्या मारल्या त्यांनी तिकडून उड्या मारल्या आणि ते वाचले. परंतु हा एक नुसता हा अपघात घडला, 13 लोक या ठिकाणी झाले. ही घटना दुर्दैवीच आहे, पण याच्याही आधी शेकडो लोक या ठिकाणी मरत आहेत. कारण की हा पॉईंट इथून त्या गावांपर्यंत 3 पॉईंट आहेत, 2 पॉईंट असे की जिथे गाडी झटका मारते. आणि हा टेक्निकली हा रेल्वेचा प्रॉब्लेम आहे. हा आजपासून नाही आहे, हा गेल्या 25-30-40 वर्षापासून चालू आहे. पण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. त्यामुळे दर आठवड्याला एक माणूस तरी 15 दिवसाने 10 दिवसाने एक माणूस या ठिकाणी मयत होतो. आणि त्याला UP बिहारकडे आम्हाला इथूनच पाठवावं लागतं, पाचोऱ्याहून पाठवावं लागतं. आणि म्हणून माझी DRMला मॅडम ज्या होत्या इथे पांडे यांना विनंती करासाठीच मी काय केलं होतं की या पॉईंटकडे तुम्ही टेक्निकली हा दुरुस्त करावा. परंतु त्यांनी काल भेट नाकारली, कारण भेटच दिली नाही कोणाला. आणि मग आज जनरल मॅनेजर येत आहेत. तर आमचं एकच म्हणणं, जनरल मॅनेजर हो कोणी हो, रेल्वेचे मंत्र्यांना सांगतो मी की रेल्वे मंत्री, आपण लोकांचे जीव वाचवायचे असेल प्रवाशांचे, तर साखर झोपेत जेव्हा माणूस असतो त्यावेळेला त्या ठिकाणी त्याला झटका गाडी मारते आणि लोक मरत आहेत. हे लोक वाचवण्याचं काम पहिले आधी रेल्वे प्रशासनाने या घटनेच्या निमित्ताने सगळी या ठिकाणी